श्री स्वामी समर्थ. आजची सकाळ थोडी वेगळी होती. स्वामी समर्थ लवकर उठली आणि मम्मा झोपली होती आणि आम्ही तिघं पण नंतर मग एकत्रच उठलो. कारण दोघांनी मला उठवलं, कारण तिघांची पण तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे सगळेच लेट झोपलो आणि पाऊस पण खूप होता की त्याने झोप गाढ लागली होती आणि कधी मॉर्निंग झाली समजलंच नाही. त्यानंतर गॅलरीमध्ये ना पाणी खूप भरलं होतं पावसाचं येऊन. ते साफ करून घेतलं. त्यानंतर माझं आवरलं, देवपूजा करून घेतली. सकाळी उठून पूजा करून घेतल्याशिवाय ना मन प्रसन्न होतच नाही आणि घरात दिवा लागला ना खरं खूप छान वाटतं. त्यानंतर माझी नित्यसेवा होती ती करून घेतली. आम्ही ना घरी सगळेच आजारी आहोत. सगळ्यांची तब्येत बिघडली आहे. म्हटलं आता गरम पाणी प्यायला हवं. क्लायमेट पण खूप चेंज आहे. थंड क्लायमेट आणि पाऊस तर बंदच होत नाही आहे. आज नाश्त्यामध्ये परत आहेत आप्पे, कारण स्वामी समर्थ ते खूपच आवडले आणि सारखं चालू त्यांचं की आप्पे बनव आप्पे बनव. म्हटलं चला आज पण बनवूया. त्यामुळे आज बनवले नाश्त्यामध्ये आप्पे आणि ते खरंच खूप छान लागतात आणि स्वामीला आजकाल खूपच आवडायला लागलेत ते. त्यांना दुपारी नाश्ता काय ते स्वामीने पसारा करून ठेवला होता. स्वामीला खूप सर्दी झाली, खोकला झाला आहे. त्यामुळे टोपी घातली होती. थोडा पाऊस कमी झाला म्हणून यांना खेळण्यासाठी खाली घेऊन गेले, तरी थोडा पाऊस आणि पावसात भिजले. त्यानंतर दोघांचे कपडे चेंज केले आणि स्वामी बघा असा मेकअप करतोय. फेरवून लावले घेतले आणि लावले कुठं बघा जरा. आणि त्यानंतर संध्याकाळी ना स्वामीने ही आंबा नाही तोडली. हा रडत होता की मला आंबा पाहिजे म्हणून. मी देत नव्हते तरी पण रडत होता खूप. मग दिलं तर हातातून पडली आणि फुटली. त्यामुळे असं रुसून बसला रडतोय खूप, म्हणजे खूप रडत होता तो. स्वामीच्या ना सारखे चिडचिड होते, जरा काय बोललं की राग येतोय, रुसतोय, रडायला लागला. आणि ते खायला दिलं, ती पण खायची प्लेट त्याने टाकली आणि त्यानंतर त्याला झोक्यावर बसवलं मी आणि झोक्यावरून तो पडला. एवढा जोरात पडला की त्याला त्याच्या तोंडातच रक्त आलं, डोक्याला लागलं खूप, म्हणजे खूप लागलं त्याला. त्यानंतर रडून तो झोपला. नंतर 11 साडे 11 वाजता परत उठला तो. आज ना स्वामी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रडायला लागला. तो 10 वाजेपर्यंत रडला. 10 ते 11 एक तास झोपला. त्यावर 11:30 वाजता परत उठला आणि त्यानंतर त्याचं खेळणं चालू आहे आणि पप्पाला सांगतो तो नंतर कसं झालं काय झालं ते ऐका तुम्ही काय सांगतोय पप्पांना आता. नोजला लागलं आणि ते लिपला इथे लागलं, इथे दात लागला, इथे आकर बघू किती लागलं. इथं रक्त आलं इथून तोंडातून. डोक्याला लागला. पण तू जम का उडी का मारलास? का उडी मारलास पाण्यातून? सांग मला जरा. अशी उडी मारलास? दाखव मला जरा कशी मारला उडी. आणि पाण्यात कोण भिजलं? साकेत पण आणला.